नमस्कार मंडळी. आपली आता खरबुजाला दुसरी फवारणी आहे. त्याच्यामध्ये आपण घेतलं आहे ॲग्रोविनचं मॅक्स. हे घेतलेलं आहे 30 ग्रॅम. त्यानंतर हे अक्का म्हणून आहे, हे एक औषध आपण घेतलेलं आहे. सिजेंटा कंपनीचं आहे वाटतं ना औषध. आणि आपण सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा घेतलेलं आहे, हे पाहू शकता. हे अशा प्रकारची फवारणी आपण करणार आहे. त्याच्यामध्ये स्टिकर आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकायचे. स्टिकर टाकल्यावर काय होतं, पानावरचं जे औषध आहे ते पानावरच स्थिर राहतं. तर अशा प्रकारची ही फवारणी आज आपण घेतो आहे. आणि मगाशी तुम्ही पाहिली ती पुडी, रेडोमोलची पुडी, ती आपण टाकणार आहे. आणि आजची आपली फवारणी आपण कंप्लीट करणार आहे. अशा प्रकारे हीच आधुनिक शेती आहे आणि ही आपण आत्मसात केली पाहिजे आणि याच्यातून आपण प्रॉफिट केला पाहिजे. बरोबर आहे. पारंपरिक शेती कांदा, ज्वारी, बाजरी करीत राहिलो तर आपल्याला शेतीमधून जास्त काही उत्पन्न मिळणार नाही. आपण शेतीतून उत्पन्न काढायचं म्हटलं तर आपल्याला सर्वात पहिले माती परीक्षण, त्यानंतर त्या मातीत जे योग्य पिकं येतं ते आपण त्या हवामानानुसार घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा प्रॉफिट होणार आहे. बरोबर का नाही? माहिती आवडली असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट पण करा. धन्यवाद.